त्यांचं उद्या मग पुन्हा ती म्हणजे गणित नेमकं कसं आहे तेवढं आमचं सांगा तुम्ही. 2 मिनिट मला बोलू द्या, 2 मिनिट. अगोदर त्यांना बोलतो द्या मग आपण. आणि मग मी तेच सांगायला ना मग मला बोलू द्या आणि नंतर आपण मागच्या आपण 10-12 दिवसापासून बघताय की महाविकास आघाडी. दुसरा विषय युवकांचा बेरोजगारी असेल, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पेपर लिकेजचा विषय असेल, या गोष्टीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. मागच्या 7-8 वर्षापासून आपण पाहतो या सरकारच्या या सत्ताधारी लोकांच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे इलेक्शन आपल्या परीक्षा होत आहे त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्याच्यासोबत जे बदलतं राजकारण आहे मागच्या 4-5 वर्षापासून आपण जे बघतोय की मतदारांची कटिंग होते, मतदार याद्यामध्ये घालून ते कुठेतरी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यासाठीच एक धाराशिव जिल्ह्यातली एक महाविकास आघाडी आपण एक अधिक स्ट्रॉंगरित्या आपण या निवडणुकीला सामोरे जाऊन एक वेगळा मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न या निवडणुकीतून केलेला आहे. आणि याच्या विपरीत आणखीन काय विषय आहेत जे आपण चालू याच्यामध्ये आले, जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे त्यांच्याबद्दल जी आपले जे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या मानधनाचे विषय असतील, ज्याप्रमाणे त्या अपमानास्पद वागणूक देत आहेत हे पण विषय समोर येत आहेत. अलीकडे असे बरेच विषय आहेत जे सांगण्यासारखे खूप आहेत. एक विषयाचा उलगडा करत गेलं तर आपल्या समोर येत राहतील. ते बोला पुढे. त्यांचा निरोप आहे ते येत आहे. आपण काय वगैरे काही नाही. त्यांच्या आता मतासोबत बोलणं झालं आणि त्यांच्या शहराध्यक्षांशी बोलणं झालं आणि आमदार आमदार उपस्थित नाहीत, खासदार उपस्थित नाही. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी असं कुठे त्याच्यामध्ये नाही. आता हे साधारणतः तिसरी प्रेस आहे. मागच्या ही प्रेसला होते, आपलं पुष्पपालच्या प्रेसला होता खासदार साहेब होते, कलेक्टर ऑफिसला उमेदवारी चौगुले साहेब नाहीत, कैलासदादा पाटील दोन्ही पण आमच्या या एका जिल्ह्यापुरतं तुम्ही बोलताय. आमची बीडमध्ये पत्रकार परिषद झाली, तिथं आम्ही सगळे तिन्ही पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, ते कार्यकर्ते असतील सोबत होते. आमच्या तिथं लातूरमध्ये आमचे तिन्ही पक्षाचे सगळे सदस्य सोबत आमचे सोबत आहे. ते स्वतः जे मतदार आहेत, विधान परिषदेचे जे मतदार आहेत ते स्वतः प्रत्येकाला त्यांनी फोन करून सांगितलं आणि आणखी ते कळवत आहे. विषय असा आहे की एकूण तुमची मताची बेरीज किती झाली? मॅजिक आकडा एकूण मताची बेरीज किती झालेली आहे म्हणजे तुमच्या अंदाजाप्रमाणे? आम्ही बहुमतात आहे सध्या. आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे. आमचे जरी महाविकास आघाडीचे 250च्या मध्ये असतील तरी आम्ही संख्या गाठू असं विश्वास आहे. निंबाळकर हे शिवसेनेत जवळपास जाण्याचं फिक्स झाले. आता तुम्ही खासदार उमेदवार निंबाळकरांच्या नावाने मत मागणार. आम्हाला आणखी माहिती नाही ते जाणार आहेत, आमच्याकडून माहिती मिळाली नाही. फक्त तुमच्या थ्रू चर्चा ऐकतोय आम्ही ते, किंवा त्यांच्या मागच्या 2 दिवसापूर्वी विषय झाला की खासदार साहेबांनी समोर येऊन सांगितले की मी कुठं जाणार नाही. तेवढं आम्हाला खरं माहिती आहे. फिगर झालेली 22 तारखेला निकाल लागणं चमत्कार दिसेल. त्याच्या अगोदर पण ह्या ज्या इलेक्शन होते ते मेजॉरिटी नसताना किंवा जे आकडा नसताना सुद्धा मॅजिक फिगर बऱ्याच जणांनी गाठलेलं आहे. तसं नक्कीच येणाऱ्या ह्या 22 तारखेला तुम्हाला हे रिझल्ट आमच्या बाजूने दिसतील. लक्ष्मी पुत्र काय लक्ष्मीचा चमत्कार होणार का काय नेमकं कशावर? लक्ष्मीचा चमत्कार होण्यापेक्षा एक महत्वाची या ठिकाणी गोष्ट बोलतो. या विधान परिषदेचे जे मतदार आहेत मोस्टली आमचे जे उमेदवार आहेत आमचे महाविकास आघाडीचे महेश माणिकराव देशमुख या बदल करण्याची भूमिका आणि त्यांची ती मानसिकता आहे ती आम्ही ओळखली आणि तसाच आम्हाला त्या पद्धतीने तो पाठिंबा मिळतो. नळदुर्ग येथे तुमच्याच पक्षाचे 10-12 नगरसेवक आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला. त्या नगरसेवकाचं मत आहे तुम्ही मॅजिक आकडा कसं करणार आहे? त्यांची खंत आहे भेटणार नाही. आमची सकाळीच नळदुर्गच्या नगरसेवकासोबत बैठक झालेली आहे. तिथले नेते होते अशोकराव जोगाडे साहेब, त्यांच्या नेतृत्वात आम्हाला ती बैठक घ्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही थोडं वेट केलं. आज सकाळी ते आले, त्यांच्या घरी आता बैठक बसणार. सर, आपण अपक्ष उमेदवारांना सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला नाही किंवा जे इतर पक्षाचे आहेत त्यांच्यासोबतही कोणती बैठक